राज्यातल्या घडामोडी जाणून घेणार आहोत। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे। बच्चू कडू आणि काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांनी देखील आपला अर्ज या पदाकरता दाखल केलेला होता, पण त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर विजय औटी यांचा या पदाकरता असणारा निवडीचा मार्ग सुकर झाला। विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली। तर विधानसभेत आज धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। धनगर समाजाला केव्हा आरक्षण देणार असा सवाल विचारत एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी जी आहे ती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। तर मुस्लिम समाजाला एसबीसी मधून आरक्षण देण्यात यावं या मागणीला घेऊन देखील विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। राज्य सरकारनं या संदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे। धनगर समाजाच्या संबंधी आलेला जो टीसचा अहवाल आहे तो फेब्रुवारी महिन्यापर्यंत थांबता याच महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलावं, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बोलावं अध्यक्ष महोदय, आणि त्या विशेष एक दिवसाचं अधिवेशन बोलावं आणि त्या बाबतीमध्ये सरकारने शिफारस करावी ही आमची मागणी आहे। आपण मेहरबानी करून ओबीसी आणि मुस्लिम समाजातील मागासलेल्या समाजामध्ये भांडण लावू नका। आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण नाही पाहिजे अध्यक्ष महोदय, आम्हाला एसबीसी मध्ये आरक्षण पाहिजे। आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की मुस्लिम समाजामध्ये जे मागासलेल्या समाज आहे, ज्या 52 जातींच्या यादी जोडलेली आहे, त्यांना एसबीसी कॅटेगरी मध्ये आपण आरक्षण द्यावा ही मागणी आहे अध्यक्ष महोदय। आहोत शिक्षक भरतीत मराठा समाजाला आरक्षण लागू होणार आहे। शिक्षकांच्या 24,000 पदांसाठी भरती होणार आहे आणि या 24,000 शिक्षक भरतीत मराठा समाजाला 16% आरक्षण मिळणार आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे आश्वासन आज सभागृहात देऊ केलं।